नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या साठी सुरू झालेल्या आंदोलनातला एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे सोयरिकीचा हक्क. आणि त्यात सुद्धा ही सोयरीक आईच्या घराकडून असली पाहिजे आणि तिला मान्यता मिळावी असा आग्रह आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सातत्याने लावून धरतात. राज्य सरकारच्याकडून अशा प्रकारचा हट्ट मान्य होऊ शकणार नाही हे सांगितल्यानंतर सुद्धा आईच्या जातीच्या आधारे मुलांना मागास ठरवलं जावं आणि आरक्षणाचा लाभ मिळावा हा हट्ट जरांगे काही सोडत नाहीयेत. जरांगेंची आजवरची आंदोलनातली भूमिका ही बऱ्याचदा अनेक मान्यवरांनी प्रश्नचिन्हांकित केली आहे. ती यासाठी कारण ते बऱ्याचदा नव्हे बहुतेक वेळेला कायद्याच्या चौकटीच्या बाहेरच्या मागण्या करतात आणि अशा प्रकारच्या मागण्या मान्य करणं शक्य नाही हे स्वीकारायला तयार नसतात. सोयरिकीचा मनोज जरांगेंचा विद्यमान आग्रह हा त्यातलाच एक भाग आहे. पितृसत्ताक पद्धतीमध्ये वडील, वडिलांचे वडील, वडिलांच्या वडिलांचे वडील अशा प्रकारचा वंश तपासला जातो आणि त्या आधारे जात व्यवस्थेतलं स्थान निश्चित होतं. माणसाला जात बदलता येत नाही, धर्म बदलता येतो. हा सुद्धा आरक्षणाच्या चर्चेतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या बाबी लक्षात ठेवत आजच्या चर्चेत आपला मुद्दा आहे की मनोज जरांगेंचा सोयरिकीचा हट्ट नक्की कशासाठी आहे. या चर्चेत आपल्या सोबत मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक म्हणून आजवर या चर्चेत अनेकदा असलेले किशोरजी चव्हाण आहेत, त्यांचं स्वागत. तसंच मराठा समन्वयक दिलीपराव पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता शिवानंदराव भानुसे या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. पहिल्यांदा पटकन पहिला मुद्दा, मनोज जरांगेंचे समर्थक म्हणून किशोर चव्हाण आपल्या सोबत आहेत. त्यांना किशोरजी थोडं फक्त सरळ बसावं, आपण तिरके बसलाय त्याच्यामुळे लक्षात येत नाहीये, आपला चेहरा नीट सुस्पष्ट दिसला पाहिजे. अगदी नीट आहात आता. मला सांगा, तुम्ही जो सोयरिकीचा तर्क लावताय त्याच्या मागे तुमचा विचार नक्की काय आहे? साधा प्रश्न आहे. ग्रामीण भागात राहणारे लोक सोयरीक म्हणजे मुलाकडचे, मुलीकडचे, जवळपास आपल्या खानदानातले आणि त्यांच्या संपर्कातले. आता राहिला महत्वाचा तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला किंवा मनोज रावनी जो उपस्थित केला, याच्यात महत्वाची घटना ही आहे की पितृसत्ताक पद्धती आपल्या महाराष्ट्रात लागू आहे, काही हरकत नाही. त्याच्याकरताच आमची मागणी आहे की आईच्या जातीचे दाखले पाल्यांना मिळावे, ही नवीन मागणी आहे. आणि ह्या नवीन मागणीच्या आधारे हे तुम्ही करू शकतात. केरळ राज्यात, मी मागच्या वेळेस म्हणलं, केरळ राज्याने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेबांचं नाव घेतो, पण सत्ताधाऱ्यांनी निर्णय घ्यावा ही साधी अपेक्षा आमच्याकडून आहे. बर, आपण सांगताय की जे काही करावं ते सत्ताधाऱ्यांनी करावं, अशा प्रकारचा संदर्भ आपण केरळच्या बाबतीत देत आहात. आणि केरळमध्ये झालं तर महाराष्ट्रात व्हायला हरकत काय, हा आपल्या सोबत असलेल्या मनोज जरांगेंचे समर्थक किशोर चव्हाण यांचा प्रश्न आहे. किशोरजी, आपण आपली एकदा फ्रेम निश्चित करून घ्या. आपण नीट प्रकारे दिसू शकाल, लोकांशी संवाद करू शकाल अशी व्यवस्था करा. मी पटकन आपल्या सोबत चर्चेत असलेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत प्रश्न घेऊन जातोय. शिवानंदराव, आवाज आणि मुद्दे आपल्यापर्यंत पोहोचतायत अशी माझी अपेक्षा आहे. आपला माईक आपला सुरू असेल अशी अपेक्षा करतो. पटकन आपल्याला विचारतो, सर्वसाधारणपणे जात पडताळणीच्या प्रक्रियेच्या अंतर्गत काय काय तपासलं जातं आणि आईच्या मागास जातीचा लाभ मुलांना द्यावा ही मागणी व्यवहार्य आहे का? समाजाला याच्यातून अधिक गोंधळात टाकलं जातंय की समाजाला नवी दिशा दिली जाते? सर्वप्रथम जय जिजाऊ. नमस्कार. जय जिजाऊ. जे जात पडताळणीचे निकष आहेत ते भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे जे आहेत ते SC, ST, OBC या सर्व भारतातल्या 6000 जातीसाठी एकच आहेत. त्यामुळे ते वेगळे असू शकत नाहीत, कारण जात पडताळणीचे निकष वेगळे असत नाहीत. कारण अनेक वेळा ज्यावेळी व्हॅलिडिटी झाली तेव्हा अनेक अधिकारी त्यामध्ये निलंबित झालेले आहेत किंवा अनेक लोकांनी व्हॅलिडिटी चुकीची झाली किंवा झाली नाही म्हणून नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. त्यामुळे ते निकष पूर्ण देशातले एकच आहेत, ते वेगळे असू शकत नाही.
जर वंशावळीत ते बसत असेल किंवा जात पडताळणीच्या निकषात ते बसत असेल तर ते नक्की होऊ शकतं. मग ते पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये भावकीमध्ये सहज बसतं. मी पितृसत्ता काही म्हणायची गरज नाही, कारण भावकीमध्ये सहज बसतं, ते वंशावळीत दिसतं. वंशावळीत जर दिसलं नाही तर ते प्रमाणपत्र, जर कुणबीचं प्रमाणपत्र मिळवलं तर ते व्हॅलिड होणार नाही आणि त्यामुळे त्याचा लाभ मिळणार नाही. हे कायदेशीर आहे. कुणबी मराठा एक असले तरी कायदा तसं म्हणत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आता किशोर भाऊ म्हणाले त्या पद्धतीने केरळमध्ये नेमकं काय झालंय माहित नाही, परंतु तिथं व्हॅलिडिटीचे नियम बदललेत का हाही प्रश्न आहे. तिथं मग जात वैधता प्रमाणपत्राचे निकष कसे आहेत असाही प्रश्न आहे. त्यामुळे मुळात मुद्दा असा आहे की कुणबी प्रमाणपत्र किंवा जातीचा विषय जो जेव्हा येतो तेव्हा या देशात जात बदलता येत नाही, धर्म बदलता येतो. त्यामुळे ज्याच्या जातीचे पुरावे मिळतील, आज जे मराठवाड्यामध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये जे पुरावे मिळालेले असतील त्याला कुणीही रोखू शकत नाही, ते व्हॅलिड होणारच आहे. परंतु जर वंशावळीत ते पुरावे मिळत नसतील तर ते व्हॅलिड होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे सरकारकडे मागणी करताना सुद्धा ती कायदेशीर झाली पाहिजे. जर ती कायदेशीर झाली नाही तर परत एकदा समाजाची दिशाभूल होऊ शकते. कारण 2 वेळा समाजाची दिशाभूल झालीये. ज्यावेळी अगोदरचं आरक्षण दिलं होतं नारायण राणे समितीनं, पृथ्वीराज चव्हाण सरकारनं, तेव्हाही समाजाची दिशाभूल झाली. तेव्हा आम्ही सांगत होतो की हे चुकीचं होतंय. आणि जेव्हा फडणवीस सरकारनं 16% आरक्षण दिलं 12-13 नंतर ते झालं आणि ते सुप्रीम कोर्टानं नाकारलं, तेव्हाही आम्ही सांगितलं होतं की हे चुकीचं होतंय, समाजाची दिशाभूल होता कामा नये. तेव्हा लोक आम्हाला शिव्या देत होते, वेड्यात काढत होते. परंतु हा देश कोण काय म्हणतं यावर चालत नाही. हा देश संविधानावर चालतो, हा देश कायद्यावर चालतो आणि कायदे सगळ्या जातीसाठी, सगळ्या धर्मासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी एकच असतात, ते वेगळे असू शकत नाहीत. त्यामुळे वस्तुस्थिती हे आपण लक्षात घेतली पाहिजे. जी, शिवानंद भानुसे यांच्याकडून थेट आलेलं उत्तर मला वाटतंय कदाचित जरांगे समर्थक असलेल्या किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचलं असेल. किशोरजी, आपल्याला प्रतिवाद करायला 1 मिनिट देतो, दिलीप रावांपर्यंत, त्यानंतर आपल्याला पोहोचायचं आहे. भानुसे सर असेल, दिलीपराव असेल, आजच्या चर्चेत हे आपले आमचे भानुसे सरांची जी संघटना आहे, समाजी बिघड असेल, सेवा संघ असेल, त्यांच्याकडून आम्ही आमच्या डोक्याचा वैचारिक बदल केलेला आहे. जी, म्हणून आमची मागणी काय आहे, भविष्य काळ पाहून पुरोगामी महाराष्ट्राचा केरळ राज्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र राज्याने स्वीकारायची नवीन मागणी आहे. त्याचे दूरगामी परिणाम होत असतात आणि तुम्ही ज्यावेळेस जाती अंतर सोडायचं, जाती भेद सोडायचा, मग कोणते मार्ग होईल? आता आपण आंतरजाती विवाह करतोच ना, शासन त्याला पैसे देतच ना, देतं का नाही देतं पैसे? हो, तुम्ही शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि पुन्हा सांगायचं. ही नवीन मागणी आहे, माझ्या सहकारांनी ही लक्षात घ्यावी, ही विनंती. ठीक आहे किशोर चव्हाण, आपण याच मागणीच्या आधारे 2016 पासून लढा देत आहात. ही मागणी काही आजची नाही, ही मागणी आपण 2016 पासून लावून धरलेली आहे. अर्थात ती आतापर्यंत व्यवहार्य दृष्ट्या मान्य करता आलेली नाही. दिलीपराव, आपल्यापर्यंत येतो आवाज? येतोय माझा दिलीपराव आपल्याला? हो, एकदम क्लिअर येतोय. ज्या पद्धतीनं किशोर चव्हाणांनी सांगितलंय की आईची जात मुलाला मिळाला पाहिजे, जर आई मागास असेल तर मुलगा मागास सरला पाहिजे, या हट्टाला सरकारनं नाकारलेलं आहे. दुसऱ्या बाजूला हा हट्ट तार्किक आहे आणि व्यवहार्य हे सांगण्याच्यासाठी केरळचं उदाहरण दिलं जात आहे. आणि आता तर किशोर चव्हाण म्हणतायत की महाराष्ट्र पुरोगामी आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यानं हे बदल का करू नयेत. आता शिवानंद भानुसेंनी स्पष्टपणे सांगून झालंय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जात पडताळणीचे निकष ठरलेले आहेत. जात पडताळणी चुकल्याबद्दल अनेक अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा वेळेला किशोर चव्हाण यांचा आग्रह नक्की कोणत्या दिशेला मराठा आरक्षणाचं आंदोलन घेऊन जातोय? पहिली गोष्ट महत्वाचं, आता किशोर भाऊनी जे सांगितलं आता की केरळ राज्याचं उदाहरण दिलं, केरळमध्ये मातृसत्ताक पहिल्यापासूनची पद्धत आहे. पद्धत म्हणतोय मी, लक्षात घ्या, मातृसत्ताक पद्धत आहे. आणि केरळमध्ये ते असल्यामुळं जो काय निर्णय, मला त्या निर्णयाबद्दल फारसं माहित नाही, कारण जो काय निर्णय खरं आता केरळमध्ये इक्वल जे आता जे आपल्याकडे म्हणलं जातं की जे काही महिला बहिणीला भावांच्या प्रमाणात हक्क मिळतो, तो केरळमध्ये आतापर्यंत चालू आहे. खरं जी वडिलांची प्रॉपर्टी आहे ती मुलीला जाईल,
असा कुठला निर्णय झालेला नाही. नंबर 1. नंबर 2, किशोर भाऊंचं सांगतो आणि ते भानुसे सर, हे दोन्ही पण लोक तुम्ही बरोबर आणलेले आहेत या डिबेटला. कारण किशोर भाऊनी मराठवाड्यासाठी जी याचिका टाकली की ज्या आमचे नोंदी मिळत नाहीत, जी त्या याचिकेमध्ये नमूद कुणबीसाठी त्यांनी नाही टाकलेली, मराठ्यांच्या नोंदी मिळाव्या म्हणून टाकलेल्या आहे. किशोर भाऊ ते उत्तर देतील. पण कारण किशोर भाऊंची जी मागणी आहे की आरक्षण आमच्या नोंदी घेऊन मिळाव्या, त्या मराठा नोंदीसाठी आहे. आणि जरांगेंनी नंतर त्याला कुणबीचा फक्त त्याला दिशा दिली कुणबीची. अच्छा. दुसरी गोष्ट, आता भानुसे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं की संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाची पहिल्यापासूनची मागणी आहे 50% आतून द्या आणि हे द्या. आजची परिस्थिती जर बघितली आपण तर जे काय आपल्याला शिल्लक जे काय आरक्षणातले राहणार आहे त्याला पर्याय काय आहे? तुम्ही समजा 5 कोटी आज मराठा आहे, 10 कोटी आहे म्हणून काय 70% आरक्षण मराठ्यांना मिळणार आहे का? तर नाही मिळणार. तर जे 27 ते 32% जे आरक्षण एक्स्ट्रा आहे त्यातल्या सब कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे, सब कॅटेगरायझेशन करून 19% एका बाजूला गेलंय. म्हणजे 19% परत आपण मराठ्यांना कुणबी म्हणून घुसवायला लागलोय. आणि आताचा जो हेतू जो आहे की जो सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणणे आणि त्याचबरोबर आता तुमचं काय म्हणतात ते सोयरिकीचा हट्ट आहे त्यावर बोला. जी दिलीपराव, सोयरिकीच्या हट्टावर आपण अधिक व्यक्त व्हावं अशी अपेक्षा आहे. व्यवहार्यता आहे का आणि तशी ती वाटते का आपल्याला? तेच सांगतो की सोयरिकीचं जे याच्यावरच बोलतोय मी. पहिल्यांदा बॅकग्राऊंड सांगितलं तर सोयरिकीचं जे हे आहे की आपल्याकडे जी पद्धत आहे ती त्या पद्धतीप्रमाणे जर बघायला गेलं तर सोयरीक जर का त्यांनी मागणी केल्याप्रमाणे जर झालं तर सोयरीक ठरवायचे अवघड आहे. मावस भाऊ, आत्ते भाऊ, त्याचा मग परत मामे भाऊ, आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. आपण एक लक्षात घ्या, कायद्यामध्ये काय लिहिलंय? कायद्यामध्ये ब्लड रिलेशन कशाला म्हणतात? तर कापर पंजोबा, आजोबा, वडील आणि मुलगा ह्याला ब्लड रिलेशन म्हणलं जातं. जे मध्ये एकदा कुणीतरी उदाहरण मला वाटतंय आपणच दिलं की ज्या पद्धतीनं जे याला सांगितलं जातं तुमच्या किडनी ट्रान्सप्लांटला सेम जे जो पॅरामीटर आहे तेच आहेत आणि तेच व्हॅलिड होणार आणि तेच व्हॅलिड होऊ शकतात. तुम्ही रोज जर का वेगळ्या पद्धतीनं आपली संख्या कुठेतरी वाढेल असं म्हणून आपण कुणाला फसवतो? आपल्याच लोकांना, आपल्याच भाऊबंधांना. की जी शक्य नाही आहे आणि जी शक्य नाही त्यात मागणी करून सरकारकडे तुम्ही सरकारला जर का अशा पद्धतीनं धरणार, वेळ घेणार. गेले 4 महिने आंदोलनं चालू आहेत आणि 4 महिने आंदोलन एक राज्य तुम्ही वेटीच धरणार किती दिवस? बिलकुल दिलीप पाटील, आपण थेटच मुद्द्यांवर हात घालत प्रश्न उपस्थित केला आहे की आणखी किती दिवस तुम्ही राज्याला वेठीस धरणार आहात? या मुद्द्यावरचं उत्तर किशोर चव्हाणांनी द्यावं अशी अपेक्षा आहे. किशोरजी, आपण प्रवासात असाल तर काही क्षण फक्त गाडी बाजूला थांबवा आणि उत्तर द्या. आपल्यासाठीचा वेळ सुरू होतोय. तुम्हाला थेटच विचारलं जात आहे, मनोज जरांगे राज्य किती दिवस आपल्या अशा दरवेळेला बदलत जाणाऱ्या किंवा अतर्क्य मागण्यांच्या आधारे वेठीस धरणार आहेत? नाही, मी गाडी थांबवलेलीच आहे. थोड्या अडचणी आहे तरी गाडी थांबून बोलतो. सर्वात महत्वाचं, आता तुम्ही सांगलं वेठीस धरला, आम्ही नाही धरला. हो, आम्ही तर शासनाला किती वेळेस वेळ दिला, शासनाने आमच्याकडून किती वेळेस मागितला. आता तर हे राज्याला समजलं ना, सर्व राज्याला समजलं, राज्याच्या सर्व जनतेला समजलं. यांनी 2 महिने मागितले, 40 दिवस मागितले, सगळं दिलं तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवत नाही. हे अधोरेखित झालेलं आहे. म्हणून 20 तारीख दिली. सर्वात महत्वाचा, आता दिलीपरावने जो प्रश्न उपस्थित केला की माझी याचिका आहे मराठवाड्याला जे पूर्वी आरक्षण होतं ते पुन्हा लागू करावं आणि अनुशेष भरावा. पण दिलीपराव, एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाच्या काही अडचणी येतील. एक लक्षात घ्या, हा वैचारिक मुद्दा आहे, तुम्ही समजून घ्या. कुणबी जातीचे प्रमाणपत्र कुठून आलं हा विषय? तर हा प्रश्न आला सुप्रीम कोर्टात. मराठा आरक्षण नाकारल्यानंतर मी स्वतः ही मांडणी केली 4 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संदर्भासहित. त्यात काय दिलं? 1881 आणि 1909चं गॅजेट
काय बरं दिलं तर ह्यात मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नोंदी ह्या कुंभी आहेत, म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र हा विषय टाकला, म्हणून महसूल समिती नियुक्त झाली. नंतर महसूल समितीच्या नंतर शिंदे समिती निर्माण झाली आणि आज प्रमाणपत्र मिळतंय. एक लक्षात घ्या, जे होऊ शकत नाही ते मागावं लागतं. चळवळीचे लोक दूरदृष्टी करून मागणी करत असतात. आईची मागणी आज मान्य नाही झाली तर उद्या ही होणार होणार होणार. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं जो आक्षेप दिलीपरावांनी मांडला होता त्याला उत्तर दिलं. एकदा तुमच्याकडून सुद्धा सोयरिकीची व्याख्या स्पष्ट होणं गरजेचं आहे. मुद्दा आजचा सोयरिकीच्या संदर्भातला आहे. तुम्ही वारंवार सोयरिकीच्या मुद्द्यावर आग्रह करता आहात. प्राप्त स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की सोयरिकीचा लाभ आरक्षण मिळवण्यासाठी व्हावा, त्यावेळेला तुम्ही सोयरीक म्हणजे नक्की काय अपेक्षित करता? दिलीपरावांनी सांगितलंय कोणत्याही प्रकारे खापर पणजोबा आजोबा वडील मुलगा अशाच पद्धतीनं नातेसंबंध तपासला जाणार आहे, वंशावळ तपासली जाणार आहे. तुमच्या लेखी सोयरीक म्हणजे या सगळ्या प्रकरणाचा जात आरक्षणासाठी विस्तार किती करायचा? नाही, आत्ताचं जे झालेलं आहे कुंभी जातलं, दिलीपरावांनी जे सांगितलं खापर पणजोबा आजोबा वडील मुलगा हे अशातलं हे रक्ताच्या नात्यांना किंवा चुलत भावांना हे मिळतं, हे आम्हालाही माहिती आहे. जसं भानुसे सर म्हणले हे पण माहिती आहे. पण हे दोघांना एक लक्षात घ्या, आम्ही याच्यात मागणी काय केली, आईच्या जातीचं प्रमाणपत्र. आता हे गैरसमज काय झाला, आईच्या जातीच्या सोयऱ्यांना पण आम्ही सर्टिफिकेट मिळालेले त्यांनाही लाभ मिळावा ना, अजिबात नाही. आईच्या जातीचे दाखले त्यांच्या पाल्यांना मिळावे. त्याचं कारण असं आहे, एक लक्षात घ्या, आमच्या मराठवाड्यात हे बहुसंख्य लग्न हे झालेले आहे. तुम्ही दोन जातीने म्हणतात, शासन तुम्हाला सांगतो महत्वाचं, शासन मी नेहमी माझं उदाहरण देतो. शासन आम्ही मराठा असेल, माझी मिसेस कुंभी असेल, लग्न झालेलं असेल, त्यांना आंतरजातीय विवाह सुद्धा म्हणत नाही आणि फायदेही देत नाही. मग मागणी केली दूरदृष्टी ठेवून, आज नाही उद्या शासन करेल, ही आमची शासनाकडून अपेक्षा आहे. उद्या यांच्या वैचारिक बदल झाले. थोडक्यात काय किशोर चव्हाण, तर तुमच्या मनाचा एक कोपरा हे मान्य करतो, आजची मागणी व्यवहार्य नाही, भविष्यात ती व्यवहार्य ठरावी असा तुमचा आग्रह आहे. शिवानंद भानुसे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ झाली आहे. शिवानंद भानुसे, मागणी करणारे मागणी व्यवहार्य नाही हे मान्य करतायत आज, पण तरीही मागणी मागे घ्यायला तयार नाहीत, ते मागणी सोडायला तयार नाहीत, कारण आज ना उद्या त्यांची मागणी प्रत्यक्षात उतरेल असं त्यांना वाटतं. तुम्हाला वाटतं का की असा बदल भविष्यात होऊ शकेल? जर तसा होणार असेल तर त्यासाठी काय लागेल? कदाचित जर कायदे बदलले, जात पडताळणीचे निकष बदलले तर ते होऊ शकतं, परंतु ते आता सध्या अस्तित्वात नाही. कारण तशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टात केस झालेली आहे आणि केरळच काय तर महाराष्ट्रात सुद्धा कोलाटी सारख्या जाती जिथे वडिलांचा हे नसतो, त्यावेळी तिथे सुद्धा मान्य केलंय की आईची जात कोलाट्यासारख्या ठिकाणी लावता येईल, पण जनरली बाकी ठिकाणी लावता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलेलं आहे. उद्या भविष्यात कदाचित ते होऊ शकेल, पण आज नाही. आपण आज जे कायदे अस्तित्वात आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट जे अस्तित्वात आहेत आणि भारतीय राज्यघटना आज जे म्हणते त्या पद्धतीनंच आपण बोललं पाहिजे, त्या पद्धतीनंच मागणी केली पाहिजे. किशोर भाऊ म्हणतात की पुरोगामी, ठीक आहे, मागणी तर खूप काही आहे, खूप काही, इथे सगळे जातीयांत झाला पाहिजे, ही संभाजी ब्रिगेडची सेवा संघाची भूमिका आहे. पण आज तसं नाही ना. कायद्यावर आज आपण जे मागतोय, जी मागणी करतोय सध्या सरकारकडे, जो समाजाला आरक्षण मिळावं, ही जी आपली सगळ्यांना सरसकट आरक्षण मिळावं ही जी भूमिका आहे, ती अशा पद्धतीनं मिळणार नाही. किंवा आईचे दाखले मिळाले पाहिजेत किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, हे सगळ्यांनाच वाटतं, परंतु ते कायदेशीर शक्य नाही, हे आपण सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा हे आहे की मराठा समाज हा मराठा म्हणूनच मागास ठरतोय ना, आणि मग सरसकट त्याचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीच्या मागण्या आपण का करतोय? पुढे फ्युचरमध्ये होईल ना होईल तोपर्यंत समाजाला आपण वेठीस धरणार आहोत का? कायदे जर बदलले नाही तर एका कुणबी जातीसाठी जात पडताळणी निकष बदलणार आहेत का? असं होणार नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात जे बसतं ती मागणी आपण केली पाहिजे, म्हणजे त्याचा लाभ सरसकट समाजाला होईल, अन्यथा होणार नाही. हे बुमरॅंग होण्याची शक्यता आहे. शिवानंदजी, अतिशय थेट आणि स्पष्टपणे तुम्ही हे म्हणालात की जी मागणी केली जाते ती बुमरॅंग होईल, आणि अशा प्रकारची मागणी करताना लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोणती मागणी करतो आहोत. समाज त्यातून कोणत्याही प्रकारे गोंधळाच्या स्थितीत जाता कामा नये. आता मला शिवानंदजी आपल्यालाच पुढचा प्रश्न विचारायचा आहे, 1 मिनिटामध्ये आपण त्याचं उत्तर द्यावं, माझी अपेक्षा आपल्याकडून तशीच आहे. प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही पण एक चळवळ गेले अनेक वर्ष चालवताय, तुम्ही पण चळवळीतले कार्यकर्ते आहात,
आंदोलन कसं करायचं, कुठे पुढे न्यायचं, कधी थांबायचं, कधी एक पाऊल मागे यायचं, हे तुम्हाला कोणी वेगळ्या प्रकारे सांगायची गरज नाही. पण आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंचं आंदोलन चाललेलं आहे, तुमचा कधी सल्ला घेत नाहीत का ते? तुम्हाला कधी विचारत नाहीत का की मी असं करू का नको करू? किंवा तुम्ही कधी त्यांना सांगायला गेलात का की बाबा रे हे चुकतंय, असं नका करू, यानं नुकसान होईल समाजाचं, आंदोलनाचं? असं कधी झालंय? संवाद आहे का किमान तुमच्यात आणि त्यांच्यात? सुरुवातीच्या काळात खूप चांगला संवाद होता. सुरुवातीच्या काळात खूप चांगल्या चर्चा आमच्या व्हायच्या, परंतु नंतर या चर्चा खूप कमी होत गेल्या. त्याचं कारण मला तरी माहित नाही काय का झालं अशा पद्धतीनं. कारण मी स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्या सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी राज्य मागासवर्गीय आयोगात सांगितलेल्या आहे, मुळात मुद्दा हा असा आहे की सुप्रीम कोर्ट राज्य मागासवर्गीय आयोगावर बोलूच शकत नाही, परंतु तरी सुद्धा आपण सुप्रीम कोर्टाचं मानलं तर गायकवाड आयोगातल्या त्रुटी अगोदरचा जो आयोग होता त्या आयोगामार्फत दूर कराव्यात किंवा आता शुक्र आयोगामार्फत दूर कराव्यात. त्याच्यासाठी काय करावं लागतं ते महिना 2 महिन्यात करावं आणि सरसकट मराठा समाजाचा, मराठा म्हणून ओबीसीत समावेश करावा असं स्पष्ट सांगितलेलं होतं. परंतु हे न मागितल्यामुळे 2 महिने सरकारनं ते केलं नाही आणि आता ही मागितली केल्यामुळे आता काय होतंय, आता ते प्रक्रिया करायला किमान 2-2.5 महिने तरी लागतील आणि त्यामुळे आता तारीख 20 आहे. मग काय होतंय, गोंधळ होऊ नये ना अशा पद्धतीनं. तर त्यामुळे आमची प्रामाणिकपणे ही मागणी आहे की मराठा समाजाचा मराठा म्हणून ओबीसीत समावेश करण्याची प्रक्रिया व्हावी. अशा पद्धतीनं सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा आईच्या दाखल्यावर हे होणार नाही, कारण ते कायदेशीर नाही आणि समाज भावनिक आहे. आता तुम्ही सगळे म्हणतायत, आंदोलकर म्हणतायत, म्हणजे ते होईल असं वाटतंय समाजाला, पण ते आज कायद्यात बसत नाही हे आपण सांगितलं पाहिजे. शिवानंद भानुसे, आपण एका गोष्टीला या चर्चेच्या निमित्तानं समोर आणलं, ते किशोर चव्हाणांपर्यंत पोहोचलं असेल. जे लाखो मराठा बांधव या कार्यक्रमाला पाहतात, त्यांच्यामध्ये आपापसात या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा होत असते, त्या सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं असेल की शिवानंद भानुसेंच्याकडून जी कायदेशीर दृष्ट्या बाब समोर आली आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे. आणि दुसरं असं की चळवळीतली जी जुनी जाणती माणसं आहेत त्यांचा आता जरांगींशी संवादही उरलेला नाहीये. दिलीपराव, आपण बोला या मुद्द्याच्या निमित्तानं. मी एक प्रश्न आपल्याला विचारतो, नंतर किशोर भाऊंना आपण सविस्तर चर्चेच्या निमित्तानं उत्तर देण्याची संधी देणार आहोत. मला पटकन दिलीपराव आपण सांगायचं आहे, आंदोलन पुढे नेत असताना सगळ्या घटकांना समोर ठेवलं, सोबत ठेवलं तर गोंधळाची स्थिती टाळता येते. कारण संवाद हाच खऱ्या अर्थानं कोणत्याही आंदोलनात यशाचा एक चांगला मार्ग असतो, सोयीस्कर मार्ग असतो. या आंदोलनात आत्ता असं होताना का दिसत नाहीये? अनेक अतर्क्य, अव्यवहार्य अशा मागण्या समोर का आणल्या जात आहेत? ते जाणीवपूर्वक होतंय का दिलीपराव? आपण एक लक्षात घ्या, मी खरोखर म्हणजे आज जे 2 जण आहेत, म्हणजे किशोर भाऊ पण असतील, भानुसे सर पण असतील किंवा हे आपण यापूर्वी बरेच यांच्याबरोबर डिबेट केलेले आहेत, अगदी क्रॉस भरपूर झालेला आहे. तर आज भानुसे सरांचे शब्द असतील किंवा किशोर भाऊंचे पण शब्द असतील, त्यातनं एक लक्षात घ्या की एक कॉमन एक फॅक्टर जे समोर आलेला आहे की आज या गोष्टी शक्य नाही आहेत, कारण कायदेशीर शक्य नाही. प्रत्येक जण कायद्यावर बोलतोय, भावनेवर कोण बोलतच नाही. किशोर भाऊ हे पण मान्य करतील की ज्यासाठी त्या व्यक्तींनी 20-30 वर्ष लढा दिला किशोर भाऊनी, त्या मराठवाड्यात दुर्दैवानं फक्त 24,000 नोंदी आहेत आणि मग तिथल्या राहिलेल्या 1.25 कोटी मराठा समाजानं काय करायचं ही किशोर भाऊंच्या मनात एक कायम बॅक ऑफ द माइंड एक ती कायम सतावणारा प्रश्न आहे. कारण आता या प्रवाहाच्या किंवा भावनेच्या विरोधात आपण कसं बोलणार हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, मी भानुसे सरांचं पण देखील अभिनंदन यासाठी करतो, त्यांनी क्लिअर कट कायदा सांगितला की बाबांनो हे कायद्यात बसतंय. आज कायद्यात हे बसतं की जर का 50% आत मराठा म्हणून शब्द आहे, मराठा म्हणून ज्यावेळी ते बोलतात त्यावेळी सर्व समाजाला हे करणार. फक्त तुम्ही कुणबी एक बाजूला निघाले तर अखंड मराठाचा विकास होणार नाही. लक्षात घ्या, टोटल संख्येच्या 5-10% वर कुणबी निघणार नाहीत. मग 90% लोक काय मराठा समाजात गरीब नाहीत का? तर सर्वसमावेशक मागणी सर्वसमावेशक ती आता केली, ती भानुसे सरांनी केली. सर्वसमावेशक सरसकट नव्हे तर सर्वसमावेशक मागणी भानुसे सरांनी केली. आणि किशोर भाऊंना पण परत एकदा सांगतो की ज्या काय पुढं मागायला हरकत नाही की आपण थोडस जास्त मागून नंतर हे करायला पाहिजे. खरं आज ज्यासाठी आपण ज्या स्टेप मध्ये आहे, आज राज्य अखंड आपण वेटीस धरलेला आहे.
आपण एका पद्धतीनं प्रत्येक जण आता एका प्रेशर खाली आहे. गेले 3 महिने आणि पुढे 5-6 महिने किती लागतील काय माहित नाही. तर त्यावेळी आपण प्रश्न आत्ताचे घ्यायला पाहिजेत का पुढचे फ्युचरचे घ्यायला पाहिजेत, हा देखील विचार करायचा किशोर भाऊ विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याबद्दल तुम्ही जवळचे असाल, तुम्ही योग्य सल्ला द्या. तुम्ही वयानं वयस्कर अनुभवानं आहात अशी मला एक मराठा म्हणून आणि एक हे म्हणून एक चांगली अपेक्षा आहे. बिलकुल दिलीपराव, आपण वेळ मर्यादेमध्ये आपलं उत्तर संपवलं त्याबद्दल धन्यवाद. पटकन किशोर चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. किशोर चव्हाण, आपल्यासोबत चर्चेत असलेली दोन्ही मंडळी ही आंदोलनातली आहेत, चळवळीतली आहेत. तुम्ही त्यांना ओळखतात, तेही तुम्हाला अगदी चांगलं ओळखतात. अशा वेळेला आंदोलनाच्या नेत्याला योग्य मार्गावर ठेवणं याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का, ती अपेक्षा केली जाते. याचं कारण असं, तुम्ही जर अव्यवहार्य आणि अतर्क्य मागण्या करत राहिलात, सरकार त्या पूर्ण नाही करू शकलं तर त्यानं संघर्ष उभा राहील. आणि जे दिलीपराव या चर्चेत पहिल्या टप्प्यापासून सांगतायत, राज्य वेठीस धरण्याची वेळ आणलेली आहे, हे परवडणारं नाही आहे. किशोरजी, आपलं उत्तर सुरू होणार आहे. 1.5 मिनिट आपल्याकडे वेळ आहे. एक लक्षात घ्या, आता क्युरिटी पिटिशनचा एक मार्ग झाला, पण क्युरिटी पिटिशनचा मार्ग बंद होता म्हणून हे मार्ग लक्षात आले. एक लक्षात घ्या, आज मराठा समाजाकडे 4 मार्ग आहेत. 4 आहे. दिलीपराव तुम्ही पण ऐका. एक क्युरिटीचा आहे, महाराष्ट्रातील मराठ्यांचा आहे, बरोबर. एक माझा मराठवाड्यातील मराठा समाजाचा आमच्या औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टात आहे. तिसरा मार्ग कुंभी जातीचा आपण मराठवाड्यातील मराठ्यांना काढला, आमच्या मनोज दादांनी तो महाराष्ट्राचा नेला आणि एवढे लाखो प्रमाणपत्र सापडले. ही पण विचार करा ना, दूरदृष्टीची मागणी होती ना, ती फेब्रुवारीची मागणी आहे. हो, भानुसे सर असतील, खेडेकर साहेब आलते. मी 16 सप्टेंबर 2008 विलासराव देशमुख मुख्यमंत्री ते RR पाटील होते, त्यावेळेस सांगितलं होतं की मराठवाड्यातील मराठ्यांच्या जाती जनगणनेत ह्या कुंभी नोंदी म्हणून आहे. तर जी किशोरजी, बोलता लागतं. राहिला दुसरा मुद्दा, समन्वय. जी सर समन्वय जो नाहीये मनोज दादाच्या बरोबर काही लोकांचा नाहीये, हे मी पण मान्य करतो. मी मनोज दादाचा समर्थक या नात्याने डिबेट मध्ये असताना सुद्धा मान्य करतो. हे मी मान्य, खुल्या दिलाने मान्य करतोय. दिलीप दादा असेल, भानुसे सर असतील किंवा अजून कोणी असेल किंवा मी पण असेल, मी स्वतः असेल, आमचा संवाद कमी पडतोय. त्याचे कारण असेल, दौरा असेल, कार्यक्रम असतील, त्यांची तब्येत असेल, त्यांच्याकडे देणारे निरोप काही लोक निरोप देत नसेल, तर अशातले अनेक प्रकार होऊ शकतात. हे मी मान्य करतो खुला दिला. पण आपण ती परिस्थिती सुधारायला हवी, कारण त्या सुधारलेल्या परिस्थितीतून आंदोलन अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरेल आणि परिणामकारक ठरेल. अन्यथा दरवेळेला आंदोलन करून यायचं आणि हॉस्पिटलात भरती होऊन खाटेवर बसून येणाऱ्या माणसाला एका खाली खुर्चीवर बसून संवाद करायचा, असं चित्र निर्माण करून आपण प्रभावी आहोत असं नाही दिसणार. नाही, मान्य तुमची सूचना मान्य, दिलीपरावांची, भानुसे सरांची, आमची स्वतः आहे. तुम्ही जे म्हटला हा शेवट जो आहे, वैचारिक जरा संवाद कमी झालेला आहे, तो जी ही सगळ्यांना मी गावी देतो. बिलकुल किशोरजी, आपला संवाद थोडासा अडखळत होतो, इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा दिसतोय, पण आपण किमान हे मान्य केलं की संवादाची गरज आहे आणि आता मनोज जरांगेंना सगळ्यांशी बोलतं राहण्याची गरज आहे. ज्या ज्या माणसांनी हे आंदोलन उभं केलं त्या सगळ्यांशी. वेळ मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला आटोपतं घ्यायचं. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.